गांजा विक्री करण्यासाठी पांढरकवडा शहरात आलेल्या अमरावती येथील आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पांढरकवडा पोलिसांनी 5 किलो 209 ग्राम गांजा जप्त केलाय। शेख जावेद शेख साबिर वय 30 राहणार लालखडी अमरावती असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। तर एक जण गांजा विक्रीसाठी बस स्थानकात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून बस स्थानक ते स्टेडियम जाणाऱ्या रोडवर सापळा रचण्यात आला असून वारंगा खिचडीच्या ठेल्याजवळ एक संशयित दिसून आला। त्या ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता अंगावरील काळे जॅकेट काढून पाहिले असता त्यामध्ये गांजा हा दोरीने पोटाभोवती घट्ट बांधलेला होता। यावेळी पोलिसांनी 31,000 रुपये किमतीचा 5 किलो 900 ग्राम गांजा जप्त केला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बस स्टँड पांढरकवडा येथे एक इसम सोबत गांजा घेऊन तो विक्री व वाहतूक करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे साहेब व त्यांच्या पथकाने सदर गोपी इसमास पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एकूण 5 किलो 200 ग्राम एवढ्या वजनाचा गांजा ज्याची अंदाजे किंमत 31,000 रुपये हा आढळून आलेला आहे। सदरचा गांजा जो आहे तो पंचासमक्ष घटनास्थळावर वजन करून जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये जो संशयित इसम आहे शेख जावेद राहणार अमरावती याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला रितसर अटक करून पुढील कारवाईसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। आजची जी ही कारवाई आहे ही कारवाई आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील टीमने केलेली आहे। थँक्यू।